नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। डीएनए रिपोर्ट आल्यानंतर जे आहे ते सुमित्राची तब्येत खूप खराब असते, ती खूप अस्वस्थ होते। जानकी सुमित्राची काळजी घेते। जानकी बोलते, आई तुम्ही झोपूनच राहा, आराम करा। पण सुमित्रा जानकीचा हात हिडकावून लावते, सोड मला, आता झाले ना तुझ्या मनासारखं, मी म्हणाले होते की ती बाई खरी पार्वती असेल तर मी हे घर सोडून जाते। असं बोलून सुमित्रा आता तिचा शब्द पाळत असते, घर सोडून जाऊ लागते। त्यावर ऋषिकेश सुमित्राचे पाय पकडून तिला थांबवू लागतो। ऋषिकेश बोलतो, आई थांब, तुला माझी शपथ आहे, तू कुठेही जायचं नाही। सुमित्रा सांगते, मी इथेच थांबते, पण एका अटीवर, तुझ्या बायकोने माझ्याशी एक शब्द सुद्धा बोलायचं नाहीये। मला हिच्या हातून काहीही नकोय। मी पितळाला सोनं समजले आणि सोन्याला पितळ म्हणून हिणवलं, चुकलंच माझं। असं बोलत आता सुमित्रा ऐश्वर्याच्या गालावरून तोंडावरून हात फिरवत असते आणि सुमित्राचं हे वागणं पाहून जानकीला खूप मोठा धक्का बसतो। तिला खूप वाईट वाटत असतं, परंतु ऐश्वर्या मात्र फार खुश असते। असेच मालिकेचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।